पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर उपोषणकर्त्यांची उद्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात आल्याची माहिती प्रणव परिचारक यांनी दिली आहे। आपल्या पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये गेल्या 6 दिवसापासून धनगर समाजाचं बांधवांचं गेली वर्षानुवर्ष जी मागणी आहे एसटी मधून आरक्षणाची आधीच म्हणजे अंमलबजावणी व्हावी या संदर्भात चळवळीतल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन उपोषण होते। निश्चितपणाने गेल्या 2 दिवसापूर्वी जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मालकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांना रात्री 12:30 वाजता फोन लावून या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातले धनगर समाज बांधव आपल्या पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेत। या ठिकाणी आजपर्यंत कोणताही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही किंवा सरकारला या प्रश्नाची दखल घ्यायची नाही अशा पद्धतीचा संदेश जातोय। याबाबतची माहिती आदरणीय प्रशांत मालकांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज शंभूराज देसाई साहेब असतील, माननीय नामदार चंद्रकांत दादा असतील, या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या अगोदर इथे येत असताना 15-20 मिनिटं विश्रामगृहावर धनगर समाज बांधवांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी आले। खऱ्या अर्थाने हा प्रश्न ज्वलंत आहे, गेल्या 78 वर्षाची ही मागणी आहे। त्यामुळे माझी धनगर समाज बांधवांसोबत सरकारला विनंती आहे की निश्चितपणाने उद्या या शिष्टमंडळासमवेत सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी बैठक ठेवली। निश्चितपणाने या बैठकीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा तोडगा निघेल आणि धनगर समाज बांधवांचं जे उपोषण आहे 2 दिवसापूर्वी एका चळवळीतल्या सहकार्याची प्रकृती खालावली आणि याची तत्परता दाखवत आदरणीय प्रशांत मालकांनी मुख्यमंत्र्यांना बोलल्यानंतर आज या ठिकाणी शिष्टमंडळ आले। निश्चितपणाने या दोन्ही मंत्री महोदय मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर हा विषय आजचा कानावर घालतील आणि उद्या या बैठकीतनं जी मागणी धनगर समाजाची प्रामुख्याने आहे की एसटी आरक्षणाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे। धनगर आणि धनगड या बाबतीत जो सरकार संभ्रम करण्याचा प्रयत्न करतोय असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे। त्यांची जी मागणी आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल अशा प्रकारची मला आशा आहे।